श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 18 नोव्हेंबर, वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. संकष्टीचा अर्थ म्हणजेच संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असं होतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते, म्हणून हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते, तसेच रखडलेली सर्व कामे पूर्ण होतात. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करतात. या दिवशी व्रत केल्याने बुद्धी, रिद्धी आणि सिद्धी प्राप्ती होते, तसेच सर्व बाधा अडथळे नष्ट होतात. त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या सोमवारी गणाधिप संकष्टी चतुर्थीला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल. शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल, तसेच प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, कार्तिक महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. कार्तिक महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला एक विशेष महत्त्व असते. कार्तिक हा महिना स्नानासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कार्तिक महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये सर्व देवी देवता स्नान करत असतात. सर्व पवित्र नद्यांमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून कार्तिक संपूर्ण महिना हा स्नानासाठी खूप महत्त्वाचा असतो. परंतु या कार्तिक महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असते. उद्या गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रतासोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच स्नानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पवित्र गंगेवरती जाऊन तुम्ही स्नान करायचं आहे. परंतु जर तुम्हाला पवित्र गंगेवरती जाऊन हे स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरीच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून स्नान करायचं आहे. हे स्नान केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतील. जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात ते जळाऊ प्रवृत्तीचे असतात. आपल्यासमोर तर खूप गोड बोलतात, परंतु आपल्या मागे आपल्याबद्दल ते वाईट विचार करतात. आपले वाईट कसे होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि याला शत्रुपीडा, शत्रुत्रास, शत्रुबाधा असे म्हटले जाते. अशा लोकांमुळे आपली कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही. प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात. त्याचबरोबर तुमच्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाही. सतत तुम्हाला संकटांना आणि अडचणींना सामोरे जावं लागत असते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणून उद्या हा उपाय घरातल्या लहानातल्या लहान व्यक्तींपासून ते मोठ्यातल्या मोठ्यांनी हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे. यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी घेताना जास्त कडकडीत किंवा थंड घेऊ नका. अगदी कोमट पाणी जे असतं तर ते तुम्हाला अंघोळीसाठी काढायचं आहे. यानंतरनं या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य.
पंचगव्य हे सर्वांनाच माहीत आहे, गायीच्या 5 वस्तूंपासून हे बनत असते। संकष्टी चतुर्थीला गायीची सेवा करायला विशेष महत्त्व आहे आणि हेच पंचगव्य जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकले तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। जर तुम्हाला शक्य असेल तर हे पंचगव्य तुम्ही सर्वप्रथम संपूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर शुद्ध पाण्याने तुम्हाला हे स्नान करायचं आहे। आणि अगदी तुम्हाला शक्य नसेल तर हे पंचगव्य तुम्ही चिमूटभर अंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। पंचगव्य हे जिथे पूजेचं साहित्य मिळते तर तिथे तुम्हाला भेटून जाईल, तिथून तुम्हाला आणायचं आहे आणि हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। हे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे असं म्हणत हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे। आता हे स्नान तुम्ही सकाळी अगदी सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर केले तर अतिशय उत्तम। ब्रह्ममुहूर्तावरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि या मुहूर्तावरती स्नानाला विशेष महत्त्व मानले जाते। म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी पहाटे हे जे स्नान आहे तर हे करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। हा उपाय तुम्ही तुमच्या घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे। हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेले जे पाणी असणार आहे तर हे सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्यायचं आहे। यामुळे आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट अडचणी येत नाही। यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत। शुद्ध गाईच्या तुपाचं तुम्हाला बाप्पांसमोर लावायचं आहे। तसेच तुमच्या घरामध्ये जर सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल, एकमेकांचं पटत नसेल तर या दिवशी तुम्हाला हळद घ्यायची आहे। हळदीमुळे तुम्हाला तूप मिक्स करायचं आहे आणि यानंतर हा गंध तयार करून तुम्हाला गणपती बाप्पांना लावायचा आहे आणि त्या गंधावरती तुम्हाला अखंड तांदूळ जे असतात ज्याला अक्षदा असे म्हणतात तर ते तुम्हाला लावायचे आहेत आणि बाप्पांसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या नात्यांमध्ये गोडावा टिकून राहावा यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तसेच तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, एखादं शिक्षण घेत असेल किंवा मुलं जो काही अभ्यास करत असेल ते मुलांच्या लक्षात राहत नसेल, त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, मुलांना नोकरी प्राप्ती होत नसेल, उद्योग व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे। नारळावरती लाल रंगाचा कपडा तुम्हाला गुंडाळायचा आहे, म्हणजे लाल रंगाच्या कपड्यामध्ये तो नारळ तुम्हाला बांधायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून उतरवून घ्यायचा आहे, मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत आणि हा नारळ तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपतीच्या चरणी अर्पण करायचा आहे। असं केल्याने मुलांच्या सर्व समस्या नाहीशा होतात, गणपती बाप्पांची कृपा आपल्या मुलांवरती होते आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तर असे हे छोटेसे उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी गणाधिप संकष्टी चतुर्थीला करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।